कृष्णेचा श्वास गुदमरतोय. 50 वर्षांपासून शहर उपेक्षित. सांडपाण्याने जीवितवाहिनी बनली मृतवाहिनी. सांगलीची जीवनवाहिनी समजली जाणारी कृष्णा नदी सध्या प्रशासकीय अनास्था आणि सरकारी दुर्लक्षाच्या विळख्यात सापडली आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून सांगली शहरातील शेरीनाला कोणत्याही प्रक्रियेविना थेट कृष्णा नदीत सोडला जात आहे. नदीचे पाणी केवळ प्रदूषितच झालेले नाही, तर ते आता विषारी बनलेले आहे. शासकीय वसाहतीपासून सुरू होणारा हा नाला 100 कोटी हरिपूर रस्त्यावरून प्रवास करत हरिपूरजवळ थेट पवित्र कृष्णामाईच्या पात्रात मिसळतो आहे. महानगरपालिका या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आजवर कोणताही ठोस प्लांट कार्यान्वित केलेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला आजपर्यंत 33 कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे आणि दररोज 1 लाख रुपयांचा अतिरिक्त दंड आकारला जातो आहे. मात्र हा दंड जनतेच्या पैशातून भरला जात असल्याने प्रशासनाला याचे काही सोयरसूतक नसल्याचं दिसत आहे. 94 कोटींचा शुद्धीकरण प्रकल्प असूनही प्रस्तावाच्या फायलींमध्ये धुळखात पडलेला आहे. यास दूषित पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी कमालीची घटली असून गेल्या काही वर्षात लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडलेले आहेत. केवळ मासे आणि जलचरच नव्हे, तर या भागात आढळणारे उभयचर प्राणी आणि मगरींच्या अस्तित्वावर संकट ओढवलं आहे. हरिपूर परिसरातील नागरिक गेली अनेक वर्ष सातत्यानं आंदोलने, उपोषणे आणि मानवी साखळी करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आंदोलने होतात आणि विरतात. सरकारला काहीच फरक पडत नाही, अशी संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नदीचे पाणी आता पिण्यायोग्य तर सोडाच, पण शेतीसाठी वापरणे घातक ठरते आहे. कावीळ, गॅस्ट्रो आणि त्वचेच्या रोगांचे प्रमाण नदीकाठच्या भागात वाढत आहे. जैवविविधतेला बसलेला हा फटका कधीही भरून न निघणारा आहे. जर तातडीनं सांडपाणी प्रकल्प उभारला नाही तर येणाऱ्या काळात सांगलीकरांना पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येईल, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. नमस्कार, SBN मराठीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण सांगलीमध्ये जी सांगलीची जीवनदायिनी समजली जाते कृष्णामाई, या कृष्णामाईच्या काठावर आलेलो आहे. तर आता काही दिवसापूर्वीच कृष्णामाई महोत्सव हा जोरात पार पडलेला आहे. आता तुम्ही बघू शकता की कृष्णामाईमध्ये जशी कृष्णामाई संत वाहते ना, तसंच तुम्ही थोडं बाजूला बघितल्यानंतर शहरी नाल्याचं पाणी जे आहे ना, दूषित पाणी, ते सरळ सरळ कृष्णामाईमध्ये जाताना तुम्ही पाहू शकता. हे पाणी जे येतंय, हे पाणी येतंय कुठून? सांगलीची जी 100 फुटी रोडला सर्वात मोठी जी गटार आहे 100 फुटीची, त्या गटारीतून हे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सरळ सरळ कृष्णामाईमध्ये सामावलं जातंय. कित्येक वेळा आपण ऐकतो की कृष्णामाईला स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपये, हजारो रुपये खर्च झाला, पण त्याचं काय वास्तव आहे आज आपण ग्राउंड रिपोर्टसाठी आज आलेलो आहोत. तुम्ही माझ्या आता मागे येऊ शकताय, तुम्ही हे पाहू शकताय की हे जे पाणी आहे हे सरळ सरळ या नाल्यातून येऊन सरळ सरळ ह्या कृष्णामाईमध्ये आज जाते. ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे शुद्धीकरण किंवा कोणत्याही प्रकारचं या काय म्हणतात त्याला प्रक्रिया, विना प्रक्रिया हे सरळ सरळ कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते. आणि तुम्ही बघू शकताय की हेच पाणी नागरिकांना आपल्या घरच्या नळामधून प्यायसाठी महानगरपालिका, सांगलीची महानगरपालिका प्रत्येकाच्या घरामध्ये हे पाणी पोच करते. तर नागरिकांच्या आरोग्यावरती याचा काय परिणाम होत असेल आणि नागरिकांनी काय केलं पाहिजे अशा नगरपालिकेचं? हॅलो, मी सुरेखा गौतम लोटे बोलते. या गटरीच्या घाण सांडपाण्याचं लय आम्हाला त्रास होते. सगळ्या पायासनी आम्ही जनावरही चरवाय जाते, सगळ्या पायासनी आमच्या चिकल्या उठतात. ह्या घाण पाण्यामुळे लय आम्हाला त्रास व्हावा. मावशी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पहिला मला त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. तुम्ही किती वर्ष झाले या एरिया आवारात असता? आम्ही तर 25 वर्ष इथंच राहिलोय ना, नदी काठावर. नदी काठाने या तुम्ही नदी काठाला राहताय, या नाल्याचे तुम्हाला दुर्गंधीचा त्रास होत नाही? होय की, होते की. 25 वर्ष झालं तर हेच आहे की कायमच. आम्ही मसर घेऊन 25 वर्ष झालं. म्हणजे मसर नदीला आम्ही 25 वर्ष झालं येतोय. आधी येत नव्हतं, तरी पण हे घाण पाण्यातच यायला लागते. आता हे आता हे जे आता पाणी एवढं येते, पावसाळ्यात ज्यावेळी पाणी वाढते गच्च भरते, रस्ताच बंद होते. हे पाणी जे येते सगळं घाण पाणी, ह्याच्यावरती कोणती काय प्रक्रिया वगैरे केली? काय नाही बाबा, प्रक्रिया काही सुद्धा करत नाही, काहीच करत नाही. असं पाणी हे नागरिकांना प्यायसाठी, नागरिकांना असंच पाणी येते, वगळगच्च भरते. हे घाण पाण्याचं काही त्यांनी उपयोगच करत नाही. तर तुम्ही समजू शकता की नागरिक एक सांगलीमध्ये म्हण फेमस आहे, सांगलीचं पाणी ज्यानं पचवलं
त्याला जगातील कोणतंही पाणी पोचवता येतं, हे अशा प्रकारची म्हण आहे. त्याचं काय कारण आहे आणि त्याची काय सत्यता आहे ते आता डोळ्यांनीच बघितलेले आहे. माझं नाव प्रभाकर दत्तात्रय हर्षद. मी गावभाग सिद्धार्थ परिसर येथे राहतो. माझी बाजूलाच नदी काठाला शेती आहे. ह्या नदीमध्ये, कृष्णा नदीमध्ये शेरी नाल्यापासून ते हरिपूरच्या ह्या म्हणजे काय म्हणायचं त्याला, तो कोणता बंधारा, हरिपूरचा पूल, त्या पुलापासून पर्यंत जे गटारी जे आहेत त्या संपूर्ण सांगलीतले दूषित पाणी ह्या कृष्णा नदीमध्ये मिसळत असते. मला वाटतं हे संपूर्ण पाणी पार गव्हर्नमेंट कॉलनीपासून जे येत असतंय ते संपूर्ण या कृष्णा नदीत मिसळत असते. याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रोसेस केली जात नाही, काय नाही. हे डायरेक्ट नदीत दूषित पाणी याला सर्वस्वी महानगरपालिका जबाबदार आहे. या महानगरपालिका टॅक्स स्वरूपात जे कर घेते ना, त्या कराच्या कर घेऊन हे पाणी शुद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही. असं घाण पाणी हे नदीमध्ये मिसळलं जातं. हरिपूरच्या लोकांनी या विरोधात कितीतरी वेळा आंदोलन केलं, पण त्याची गव्हर्नमेंट अजिबात दक्षता घेतलेली नाही. तर माझं तर असं मत आहे की प्रदूषण मंडळानं गेली कित्येक वर्ष जरी ह्याच्यावर आंदोलन केले तर प्रदूषण मंडळानं सुद्धा यांच्यावर कडक कारवाई केलेली नाही. आता या पुढच्या काळात तर प्रदूषण मंडळानं यांच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. तुमची अशी इच्छा आहे. मला काका एक सांगायचं आहे मला, आता तुम्ही ह्या परिसरात राहतायच, होय. वास्तव्यास आहे, होय. तुम्हाला या दुर्गंधीचा त्रास होत नाही? निश्चित या दुर्गंधीचा आम्हाला त्रास होतोय. रोगराई शेतामध्ये जी पिकं आम्ही घेतो त्या पिकावर ह्या दूषित पाण्यामुळे बरीच रोगराई पसरत असते आणि त्यासाठी आम्हाला इतर औषध फवारणीचा खर्च एक्स्ट्रा वाढलेला असतो यामध्ये. म्हणजे आता जे तुम्ही म्हणताय की औषध फवारणीचा तुमच्यावरती खर्च वाढतोय आणि हे जे औषध फवारणी जर जे पीक येईल ते शेवटी तुम्ही निश्चित सांगलीलाच विकताय. होय 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 सांगलीला म्हणजे ते केमिकलच पीक सांगलीमध्ये विकलं जाणार ना. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की हे जर काम सांगलीकरांनी डोक्यात नाही घेतलं किंवा की ह्याच्यावरती जर त्यांचा कोणत्याही प्रकारचा फोकस नसला तरी शेवटी सांगलीचे नागरिक जे आहेत ना ते आपल्या आरोग्याबरोबर खेळतात असं म्हणायचं. निश्चित ते सगळेच असे मृतावस्थेत असल्यासारखे आहेत, ज्यांना चांगलंही समजत नाही वाईटही समजत नाही. एवढं नदी चांगली असायची अगोदर, आम्ही नळाला सरकारी नळ असायचे, आम्ही कुठं वाटेल तिथं झरं काढून नदीतलं पाणी प्यायला न्यायचो. आता अशी स्थिती झाली की चांगली कृष्णा नदी नसून गटरच झालेली आहे संपूर्ण. यामध्ये स्वच्छ पाणी असं कुठेही मिळणार नाही तुम्हाला, स्वच्छ पाणी कुठेही मिळणार नाही स्वच्छ पाणी. आता कित्येक असं तुम्ही म्हणताय कित्येकदा तुम्ही आंदोलन करून सुद्धा जर सरकार जागरूक होत नसेल तर नागरिकांनी तरी काय करायचं? आणि नागरिकांना माझं असं आव्हान असेल की नागरिकांनी ह्याच्याबद्दल थोडा विचार करावा. आता जे काकांनी बोललं ते सगळं सत्यच आहे. तर आता बघू की सरकार किंवा महानगरपालिका ह्याच्यावरती काय कारवाई करणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.